नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इन्यूज 108 सोयाबीनची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. हा वाण किती दिवसाचा आहे, किती दिवसांनी फुलोऱ्यावर येतो, कोणत्या अवस्थेत कोणती फवारणी महत्त्वाची असते, उत्पादन क्षमता किती आहे आणि काढणी केव्हा करायची, याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. आता सुरुवात करूया. तर बघा, इन्यूएज 108 ची खरी ओळख. कालावधी 95 ते 110 दिवस. या जमिनीनुसार मागे पुढे दिवस होऊ शकतो शेतकरी मित्रांनो. पांढऱ्या फुलाची हे सोयाबीन आहे. मजबूत आणि ताठ झाड, भरपूर फांद्या फुटतात, शेंगाची जास्त संख्या, अनेक शेंगामध्ये 3 ते 4 दाणे, रोग सहनशीलता चांगली आहे शेतकरी मित्रांनो. ही इन्यूएज 108 ची ओळख आहे. आता पेरणीपूर्वी तयारी बघा शेतकरी मित्रांनो. जमीन भुसभुशीत तयार करावी, जास्त भुसभुशीत तयार करावी नाही, मध्यम भुसभुशीत तयार करावी. शेणखताचा वापर करावा. बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. रायझोबियम आणि BSP वापरावे. तुमच्या अनुभवानुसार कोणतीही बीज प्रक्रिया करायला तुमच्या अनुभवानुसार तुम्ही औषधीचा उपयोग करू शकता शेतकरी मित्रांनो. आता पेरणी बघा. जून महिन्यात पावसानंतर पेरणी करणे खूप लाभदायक आहे. 2-3 पाणी आल्यानंतरच पेरणी करावी. एका पाण्यात पेरणी करू नये शेतकरी मित्रांनो. ओढ ते ओढ अंतर 45 सेंटीमीटर. आता तुमच्या भागात जे काही अंतर ठेवत असेल, सुया, आपण त्याला सुया म्हणतो नाही, 2 तासामधलं अंतर नाही का, 18 इंच बेस्ट आहे, म्हणजे 45 सेंटीमीटर. आणि झाड ते झाड अंतर 5 ते 7 सेंटीमीटर, 1.5 ते 2 इंच 3 इंच असं झाड ते झाड अंतर आपण ठेवतो. आता उगवण साधारणतः, आता उगवण बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या जमिनीनुसार आणि वातावरणानुसार आणि पाण्यानुसार उगवण कमी जास्त होऊ शकते नाही का. 5 ते 8 दिवसात उगवण पूर्ण होऊन जाते पूर्ण शेतात. ही झाला पेरणी. आता बघूया 15 ते 20 दिवसात त्याची अवस्था काय आहे. उगवण तपासावी. नंतर नियंत्रणावर म्हणजे तण नियंत्रण भर द्यावा. 15 ते 20 दिवसात तण नियंत्रण भर द्यावा. रस शोषक किडीवर लक्ष ठेवावे. गरजेनुसारच फवारणी करावी शेतकरी मित्रांनो. गरजेनुसार फवारणी करावी, नाहीतर काही आवश्यकता नाही विनाकारण फवारणी करून नाही का आपलं बिल वाढते. आता 25 ते 35 दिवसाची अवस्था. फांद्या सुटतात, फुटतात, सुरुवात होतात, झाडांची वाढ वेगाने होते. सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी फायदेशीर. झाडाचा पाया मजबूत होतो शेतकरी मित्रांनो या अवस्थामध्ये नाही का. आता फुलोरा अवस्था बघा. आता फुलोरा अवस्था, ज्याची जमीन भारी आहे, हलकी आहे, मध्यम आहे, दिवस कमी जास्त वातावरणानुसार इन्यूएज 108ला फुलं येतात नाही का. तर फुलोरा अवस्था 35 ते 45 दिवस या मध्यम या कालावधीमध्ये सुरुवात होते. इन्यूएज 108 साधारण 35 ते 45 दिवसांनी फुलावर येते. हा उत्पादन ठरवणारा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे शेतकरी मित्रांनो. फुलगळ टाळण्यासाठी व्यवस्थापन आवश्यक आहे. सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी फायदेशीर. या अवस्थामध्ये शेतकरी मित्रांनो खूप नाजूक अवस्था आहे. या अवस्थामध्ये शेतामध्ये फेरफटका मारणे खूप गरजेचे आहे. फुलगळ तर नाही होऊन राहिली नाही का, कोणती रस शोषक किडी तर नाही आली. हे म्हणजे पानातला रोज शोषण, म्हणजे पानाचं जर रोज शोषण किडी असली नाही का, तर क्लोरोफिल घटक, सूर्यप्रकाश कमी, प्रकाशशन प्रक्रिया कमी होऊन आपल्या पिकाला वाढ होणार नाही. त्याची खूप दक्षता घ्यावी या काळात. आता शेंगा लागण्याची अवस्था 50 ते 70 दिवस नाही का, 60 ते 70 दिवस. एक आता जमिनीनुसार पेरणीनुसार आपली मागं पुढे होऊ शकतो. झाडावर मोठ्या प्रमाणात शेंगा लागतात. 3 ते 4 दाण्याच्या शेंगा दिसू लागतात. अळी आणि चक्रीभुंगा याच्यावर लक्ष ठेवावे. रोग नियंत्रण महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो. रोग नियंत्रण महत्त्वाचे आहे. आता दाणे भरण्याची अवस्था 70 ते 90 दिवसात शेतकरी मित्रांनो. अंतिम उत्पादनाचा टप्पा याच्यातच निश्चित केला जातो शेतकरी मित्रांनो. ह्यात महत्त्वाचा टप्पा आहे. झाड हिरवे व निरोगी ठेवणे आवश्यक आहे. या परिस्थितीमध्ये आपलं जर झाड हिरवं असलं, खूप फायदा होतो. प्रकाशसन जास्त होते, खाद्य जास्त होतो आणि ओलावा जमिनीत असलाच पाहिजे. या परिस्थितीमध्ये
पावसानं जर दांडी मारली तर उत्पादन क्षमता इथेच कमी होते. अनावश्यक फवारण्या टाळा, विनाकारण फवारण्या करू नका. जर या अवस्थामध्ये जर पाणी नसेल आणि किडीचा प्रादुर्भाव थोडाफार दिसत असेल तरी फवारणी करू नका. कारण की फवारणी केल्याने किडी तर मरणारच, पण सपाट्याने ओल लवकर कमी होऊन आपल्या शेंगा नाही भरणार, नाही काय? तर पहिलेच किडीचं नियंत्रण करावं. आणि या अवस्थामध्ये जर पाणी कमी पडलं वातावरणात आणि या अवस्थामध्ये तुम्ही स्वतःचं विहिरीचं पाणीही देऊ शकता. 2-2 तास, 3-3 तास तुषार सिंचनचा शेवटचा पर्याय, नाही का? तर हा निश्चित करणारा टप्पा आहे शेतकरी मित्रांनो. खूप नाजूक टप्पा आहे, नाही का? आपण जे काही कार्य करतो ते करणे आवश्यक आहे. शेवट आहे निसर्गाचं वातावरण, नाही शेतकरी मित्रांनो? आता पक्वता अवस्था 95 ते 110 दिवस. पाने पिवळी पडतात, शेंगा तपकरी होतात, दाणे पूर्ण भरलेली दिसतात. या अवस्थामध्ये मजूर सांगून काढून घ्यायचं सोयाबीन लवकर. आता काढणी बघा, 85 ते 90% शेंगा तपकरी झाल्यावर काढणी. उशीर केल्यास शेंगा फुटण्याचा धोका नाही आहे शेतकरी मित्रांनो. थोडाफार उशीरही झाला तर शेंगा फुटत नाही. काढणीनंतर दाणे व्यवस्थित वाढून साठवणूक ठेवून ठेवावी, नाही का? आता उत्पादन क्षमता काय, आपण तर सगळं केलं. योग्य व्यवस्थापन जर तुम्ही केलं ना शेतकरी मित्रांनो, योग्य व्यवस्थापन, चांगला पाऊस आणि व्यवस्थापन अधिक चांगले असले तर आपल्याला उत्पादन एकरी 12-13 पर्यंत पिकू शकते शेतकरी मित्रांनो, नाही का? एकदम खर्च नाही, जास्तही खर्च नाही. वातावरण जर पोषक असले 12-15चा, आणि काही शेतकरी आहेत त्यांनी उत्पादन 16-17 पर्यंतही उत्पादन घेतलेले आहेत. आता बघा शेतकरी मित्रांनो, इनवेज 108चे मुख्य फायदे काय? 35 ते 45 दिवसात फुलोऱ्यावर, भरपूर फांद्या, जास्त शेंगा, 3 ते 4 दाण्याच्या शेंगा, मजबूत झाड, रोग सहनशीलता, 95 ते 110 दिवसाचा कालावधी, चांगल्या उत्पादनाची क्षमता, नाही का? आता हे होती इनवेज 108ची पूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो. जे शेतकरी मित्र इनवेज 108 लावणार आहे ते नक्की लावा. यावर्षी तुम्ही काय पेरणार आहेत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो. आणि तुमच्या भागात कोणती व्हेरायटी जास्त शेतकरी मित्र पेरत आहे ते नक्की सांगा शेतकरी मित्रांनो, नाही का? मी मागील वर्षी ही व्हेरायटी पेरली होती म्हणून तुम्हाला अनुभव सांगितलेला आहे. चांगली आहे व्हेरायटी. पण शेतकरी मित्रांनो, मागील वर्षी जे वातावरण होतं ते वातावरण वेगळं होतं. खूप पाऊस झालेला होता आणि यावर्षी वातावरण वेगळं आहे, पाऊस कमी आहे. मध्यम जर पाऊस आला तर सोयाबीन कोणतीही व्हेरायटी असो चांगलं उत्पादन देणार, दमदार उत्पादन देणार. कारण की पिकाच्या अवस्थानुसार वेळोवेळी जर वरचा पाणी आला, नाही का, मोसमी वारे आले, वातावरण थंड राहिलं, वेळोवेळी पिकाला पाणी भेटला, त्या अवस्थेमध्ये आपल्याला नक्की उत्पादन होईल शेतकरी मित्रांनो. जर तुम्ही 2026 मध्ये उत्पादन क्षमता मजबूत आणि रोग सहनशील सोयाबीन वाण शोधत असाल तर इनवेज 108 हा विचार करण्यासारखा पर्याय आहे. योग्य पेरणी, योग्य वेळी फवारणी आणि संतुलित खत व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते शेतकरी मित्रांनो, नाही का? तर आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो, मालविका. मी पण मागच्या वर्षी मालविका पेरली होती, ते पण पांढऱ्या फुलाचीच आहे. त्या मालविका सोयाबीनबद्दलही आपण व्हिडिओ टाकू. तर पुन्हा भेटूया शेतकरी मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.